तर मित्रांनो, आज आपण एक अशा ट्रेनने प्रवास करणार आहोत जी ना कुठली सुपरफास्ट ट्रेन आहे, ना कोणती एक्सप्रेस ट्रेन, ना कोणती वंदे भारत ट्रेन. ही आहे सर्वसामान्य माणसांची पॅसेंजर ट्रेन. होय, आज आपण पाहणार आहोत गाडी संख्या 57657 पूर्ण परळी पॅसेंजर ट्रेन प्रवास, ज्यात आपण अनुभवणार आहोत हळूहळू विलुप्त होत चाललेल्या डिझेल इंजिनचा प्रवास, छोट्या छोट्या स्टेशनवर समोरून येणाऱ्या गाडीची क्रॉसिंगसाठी वाट पाहणे. या प्रवासात काही स्टेशन एवढे छोटे की गाडी स्टेशन बाहेरच थांबते. तसेच सुपरफास्ट गाड्यांची हाय स्पीड क्रॉसिंग आणि फक्त 92 किलोमीटरच्या प्रवासात आपली गाडी चक्क 10 स्टेशनवर थांबणार आहे. तर मित्रांनो, हा रेल्वे प्रवास पाहिल्यावर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील तुमचा पहिला पॅसेंजर ट्रेनचा प्रवास अनुभव नक्कीच आठवेल. तर चला या सुंदर रेल्वे प्रवासाला सुरुवात करूया पूर्णा जंक्शनवरून. तर नमस्कार मित्रांनो, राम राम मंडळी, रामकृष्ण हरी. मी निवृत्ती पवार तुमचं स्वागत करतो आपल्या आणखीन एका नवीन रेल्वे प्रवासामध्ये पूर्णा जंक्शनवरून. तर मित्रांनो, आज आपण गाडी संख्या 57657 पूर्णा परळी पॅसेंजर ट्रेनने प्रवास करणार आहोत. पूर्णा जंक्शनवरून परळी वैजनाथसाठी ही ट्रेन दररोज 3:15 दुपारी निघते. तर मित्रांनो, आज आपण पॅसेंजर ट्रेनचा अनुभव घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया या पॅसेंजर ट्रेनच्या प्रवासाला पूर्णा जंक्शनवरून. पण त्या अगोदर घेऊया गणरायाच्या नामस्मरण. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मित्रांनो, अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग करू या सुंदर रेल्वे प्रवासाला सुरुवात पूर्णा जंक्शनवरून. तर मित्रांनो, आपली गाडी बरोबर 2:40 पूर्णा जंक्शनवर प्लॅटफॉर्म नंबर 1 वर लावली जात आहे. आणि मित्रांनो, या ट्रेनला 2 डिझेल इंजन लावण्यात आलेले आहेत, त्यामुळे आता प्रवासाला आणखीनच मजा येणार आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला मी आपली सीट दाखवतो. आणि हे बघा, नवीन प्रिंटेड कोच आहे आपला. आणि मित्रांनो, गाडी बघू शकता, खूपच स्वच्छ आहे. आणि आता जाऊ आपल्या सीटकडे. आणि मित्रांनो, माझी सगळ्यात आवडती सीट मला मिळालेली आहे, ती म्हणजेच विंडो साईड. आणि हे बाजूचे 2 मोठे सीट आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, बरोबर 3:15 आपली गाडी पूर्णा जंक्शनवरून निघाली आहे. आणि मित्रांनो, आता जाणून घेऊ परळीपर्यंत आपल्याला किती तिकीट भाडे लागले आहे. पूर्णा ते परळी आपल्याला फक्त 25 रुपये तिकीट भाडे लागले आहे या पॅसेंजर ट्रेनला. आणि मित्रांनो, पूर्णा नदी क्रॉस करताच हे छान वळण पाहायला मिळते. तर मित्रांनो, हे सुंदर वळण संपताच सचखंड एक्सप्रेसची क्रॉसिंग पाहायला मिळते. आणि हो, सचखंड एक्सप्रेसचा व्हिडिओ अजूनपर्यंत पाहिला नसेल तर तो आपल्या चॅनलवर आहे, नक्कीच पहा. किंवा या व्हिडिओच्या शेवटी तो व्हिडिओ तुम्हाला. हे सुंदर नजारे पाहत पाहत आपण आपल्या पहिल्या स्टॉपवर म्हणजेच मिरखेल येथे पोहोचलो आहोत. तर मित्रांनो, आपली पूर्णा परळी पॅसेंजर पोहोचली आहे हिच्या पहिल्या स्टॉपवर मिरखेल रेल्वे स्टेशनवर 3:28. आणि या ठिकाणी मित्रांनो, या ट्रेनचा 1 मिनिटाचा स्टॉप असणार आहे मिरखेल रेल्वे स्टेशनवर. मिरखेल सोडताच गाडी एकदम सुपरफास्ट स्पीडने धावू लागली. आणि बाजूने आणखी एक पॅसेंजर ट्रेनची क्रॉसिंग झाली. क्रॉसिंग संपताच गाडी पिंपरी स्टेशनवर आली. तर मित्रांनो, 3:40 पूर्णा परळी पॅसेंजर पोहोचली आहे पिंगळी रेल्वे स्टेशनवरती. आणि या ठिकाणी या ट्रेनचा 1 मिनिटाचा स्टॉप असणार आहे. मित्रांनो, स्टेशन खूपच छोटं आहे, प्लॅटफॉर्मसुद्धा कमी पडला आहे या ट्रेनला. आणि ट्रेन प्लॅटफॉर्मच्या बाहेरच अशी उभी आहे मित्रांनो, हे बघा. तर मित्रांनो, आपली ट्रेन जी आहे ती 1 मिनिटाच्या स्टॉप नंतर पिंगळी रेल्वे स्टेशनवरून निघालेली आहे.
खूपच छोटा आहे मित्रांनो हे स्टेशन. तर मित्रांनो, आता आपण परभणी जंक्शनवर पोहोचणार आहोत आणि आता समोरून पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस क्रॉसिंगसाठी येत आहे. तर मित्रांनो, गर्दी बघू शकता मित्रांनो, या ट्रेनला परभणीवरून भरपूर गर्दी आहे. तर मित्रांनो, गाडी संख्या 57 पूर्ण परळी पॅसेंजर परभणी रेल्वे स्टेशनवरती पोहोचलेले आहेत 3:51 आणि या ठिकाणी मित्रांनो परभणीवर आपल्या ट्रेनचा 2 मिनिटाचा स्टॉप असणार आहे. तर मित्रांनो, 2 मिनिटाच्या स्टॉप नंतर परभणीवरून आपली ट्रेन निघालेली आहे आणि परभणी ते मित्रांनो प्लॅटफॉर्म नंबर 3 वरती आपली ट्रेन आली होती. आणि मित्रांनो, परभणीवरून भरपूर गर्दी आपल्या ट्रेनला होती आणि तेवढेच लोक उतरले सुद्धा परभणी स्टेशनवर. तर मित्रांनो, ही तुम्हाला समोर जी दिसत आहे ती जाते लाईन छत्रपती संभाजीनगरला. तसेच पुढे मित्रांनो ती मनमाड साईड करून CSMT मुंबईकडे सुद्धा हीच लाईन जाते आणि आपण ज्या लाईनवरून जात आहोत ती आहे सध्या परळीवरची लाईन, म्हणजेच परळी वैजनाथला जाणारी लाईन आहे मित्रांनो. परभणी जंक्शनवरून निघाल्यानंतर शिंगणापूर, पोखर्णी नरसिंह, धोंडी या स्टेशनवर थांबत आपली गाडी आता गंगाखेड स्टेशनवर पोहोचणार आहे. तर मित्रांनो, 62 किलोमीटरचा प्रवास करून आपली पूर्ण परळी पॅसेंजर पोहोचली आहे गंगाखेड रेल्वे स्टेशनवरती 4:31 या ठिकाणी मित्रांनो या ट्रेनचा 2 मिनिटाचा स्टॉप असणार आहे आणि काय जबरदस्त मित्रांनो आपली ट्रेन पळत आहे. 100च्या स्पीडनंच ॲव्हरेज म्हणलं तर 93-98 असंच आपली ट्रेन मित्रांनो पॅसेंजर असून सुद्धा पळत आहे. तर मित्रांनो, 4:50 गंगाखेड रेल्वे स्टेशनवरून आपली ट्रेन निघालेली आहे. आता गंगाखेडवरून निघाल्यावर हळूहळू सूर्यास्त होत आहे आणि आता काही वेळातच आपली ट्रेन वडगाव निळा स्टेशनवर पोहोचणार आहे. तर मित्रांनो, गाडी संख्या 57 पूर्ण परळी पॅसेंजर पोहोचली आहे वडगाव रेल्वे स्टेशनवरती 5:06 आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या ट्रेनचा 1 मिनिटाचा स्टॉप असणार आहे वडगाव रेल्वे स्टेशनवरती. तर मित्रांनो, आपली गाडी वडगाव स्टेशनवर बराच वेळ थांबली आहे
आणि मित्रांनो लगभग 36 मिनिटं वाट पाहिल्यानंतर समोरून हैदराबाद पूर्णा एक्सप्रेस क्रॉसिंगसाठी येत आहे आणि अजून आपली गाडी वडगाव स्टेशनवरच उभी आहे. आणि आता दुसरी क्रॉसिंग होत आहे आणि तर मित्रांनो, तिरुपती छत्रपती संभाजीनगर वीकली एक्सप्रेस क्रॉसिंग होत आहे वडगाव निळा रेल्वे स्टेशनवर. मित्रांनो, 1 तासापासून आपली ट्रेन वडगाव इथेच थांबली आहे आणि पॅसेंजर गाडीचं असंच असतं मित्रांनो, 1-1, 1.5 तास पॅसेंजर गाडी एका स्टेशनवर थांबली की थांबलीच. एवं मंगलमय यात्रा की कामना करते हैं. May I have your attention please? 5. तर मित्रांनो, 1.5 तासाच्या स्टॉप नंतर वडगाव निळा रेल्वे स्टेशनवरून आपली ट्रेन निघालेली आहे 6:21 मित्रांनो, आपली ट्रेन 5:06 वडगाव इथे पोहोचली होती. आणि मित्रांनो, एवढा वेळ एका स्टेशनवर क्रॉसिंगसाठी थांबल्यानंतर आता मला वाटत आहे की मी सध्या पॅसेंजर गाडीनेच प्रवास करत आहे. आणि मित्रांनो, उकळी स्टेशनवर थांबत आपली गाडी आपल्या शेवटच्या स्टॉपवर पोहोचणार आहे परळी वैजनाथ रेल्वे स्टेशनवर. तर मित्रांनो, गाडी संख्या 57-657 पूर्णा परळी पॅसेंजर परळी वैजनाथ येथे 6:41 पोहोचलेली आहे. परळी वैजनाथ येथे मित्रांनो आपली ट्रेन खूपच लेट आलेली आहे, कारण वडगाव इथेच आपली ट्रेन 5 वाजता आली होती, पण वडगाव ते परळी इथे येण्यासाठी या ट्रेनला 2 क्रॉसिंग झाल्यामुळे ही ट्रेन थोडी लेट पोहोचली आहे परळी वैजनाथ येथे. मित्रांनो, हा व्हिडिओ इथेच एंड होत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.